राष्ट्रवादीचे एकमेव आमदार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यात कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून चांगलीच अंतर्गत जुंपली होती। तर गेल्या 5 वर्षापासून कोल्हापूरपासून दुरावलेले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद द्यावं यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह होता। मात्र पालकमंत्री पदाच्या शर्यतीत प्रकाश आंबेडकर यांनी बाजी मारली तर हसन मुश्रीफ यांना वाशिमला धाडण्यात आले। चंद्रकांत पाटील यांना सांगलीला आणण्यात आले। वास्तविक पाहता मुश्रीफ यांना हा धक्का समजला होता। मात्र विधानसभा निवडणुकीत सहकारात दोस्ताना राहण्याचे संकेत दिल्यानेच हा फटका मुश्रीफ यांना बसल्याचा आता जिल्ह्यात चर्चा सुरू आहे। विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात महायुतीने बाजी मारल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळमध्ये सत्ता बदलाचे संकेत दिले होते। तर महायुतीमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी या विधानाशी फारकत घेत सहकारात आपण एकत्रच राहणार असल्याचं घोषित केलं। तर मुश्रीफ यांची इच्छा महायुती सरकारच्या कार्यकाळात पूर्ण झाली, पण ते कागलचेच पालकमंत्री आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। सहकारातील मुश्रीफ यांचे राजकीय समीकरण पाहता त्यांचे जाळे विस्तारलेले आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुश्रीफ भाजपला वरचढ ठरू शकतात। जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतल्यास नियोजन समितीमध्ये निधी वाटपात मुश्रीफ यांचा निर्णय भाजपसह शिंदेच्या शिवसेनेला मान्य करावे लागणार। त्यामुळेच त्यांना जिल्ह्याच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याला पाठवण्यात आल्याचा देखील अंदाज आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून एकमेव राष्ट्रवादीचे आमदार आहेत। महायुतीच्या आजपर्यंतच्या सूत्रानुसार जिल्ह्यात ज्याच्या जागा जास्त आहेत त्याला पालकमंत्री पद असं ठरलं। त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या वाटेला हे कोल्हापूरचे पालकमंत्री पद गेलं। कोल्हापूर जिल्ह्यात मुश्रीफांचे राजकीय प्रस्थ पाहता भाजपला मुश्रीफ यांना कागलमध्येच रोखायचं आहे। पक्ष संघटनासाठी भाजपची मोठी खेळी आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्ह्यातील पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करते। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा दोस्ताना पाहता पालकमंत्री पदाचा अडथळा भाजपला ठरू शकतो। शिवाय पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांना ताकद मिळाली तर शिवसेना आणि भाजपला देखील त्याचा फटका बसू शकतो। त्यामुळेच मुश्रीफ यांना कोल्हापूरची जबाबदारी नाकारण्यात आल्याचं दिसून येतं। सहकार क्षेत्रावर विस्तारलेलं जाळं आणि पालकमंत्री पद मिळाल्यावर जिल्ह्यात मुश्रीफ जड होतील अशी भीती ही भाजपला। त्यामुळे मुश्रीफ यांना थेट कोल्हापूरपासून 630 किलोमीटर अंतरावर पाठवण्यात आलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।